इंटरनॅशनल विद्यालय कर्जत या शाळेत वर्ग 10वीमध्ये शिकत आहे. मी महावाचन चळवळीमध्ये सहभाग घेतला असून मृत्यू जगलेला माणूस हे पुस्तक वाचले आहे. ते पुस्तक रेखाबाई जल यांनी लिहिलेले आहे. आपल्यासारखंच एक सामान्य कुटुंब होतं. त्यातील आप्पा घरातील मोठे होते. त्यांना 2 मुलं होते. आप्पा हे खूप रागीट स्वभावाचे होते. आप्पा वयस्कर होते. त्यांनी इच्छामरण घेण्याचे ठरवले. त्यांनी त्यांच्या मुलांना व सुनांना सांगितले तर त्यांची मुले इच्छामरणाला नकार देत होती. कारण आप्पाचं काही दुखत नव्हतं. चांगलेच होते. पण आप्पा त्यांचं ऐकत नव्हते. तर त्या दोघा भावांनी विचार केला की मित्रांना बोलावून घ्यायला हवं. त्यांचे मित्र डॉक्टर आले. आप्पांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तू चांगलाच दिसतो. आप्पा त्यांना ऐकून न ऐकल्यासारखे करत होते. आप्पांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. आप्पांना एक मुलगीही होती. त्या दोघा भावांनी बहिणीला बोलावून घेतले. सकाळ झाली. घराची बेल वाजली. त्यांनी दार उघडले. दारात त्यांनी बघितले तर त्यांची बहीण उभा होती. त्यांना तिला बघून एकदम आश्चर्य वाटला. ती पहिलेच जीन्स टॉप, फॅशन, मोकळे केस अशी राहायची. पण आताच बघितलं तर ती आश्चर्य वाटत होता. 2 वर्षात एवढी कशी बदलली तू? सांगितलं. आली व आप्पांना भेटली. आप्पांशी बोलली. त्यांना समजावून सांगितलं. आप्पाही तिला स्पष्ट नकार दिला. मग त्यांनी सर्व जणांनी विचार केला की आपण आप्पाचं इच्छामरण स्वीकारायला हवं. पण अशा पद्धतीत नको. त्यांना इच्छामरण बदल करायला हवा.